नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. आपण पेपर 2 मध्ये निवृत्ती चॅप्टर तथा पर्यायपद हा चॅप्टर आपण कंप्लीट केलाय लास्ट सेशनमध्ये आपल्या. आता आपण चालू करतोय परिभाषा पद हा चॅप्टर. निवृत्ती तथा पर्यायपद चॅप्टर आपल्याला युनिव्हर्सिटीला 15 मार्क्ससाठी असतो, ठीक आहे. आणि परिभाषा पद हा 20 मार्कला असतो. आपल्या इथेच 35 मार्क होत आहे. 35 मार्क इथे झालेत आपले. त्या निवृत्ती तथा पर्यायपदांमध्ये आपल्याला 35 ते 40 निवृत्ती होत्या. त्या अष्टांग आणि चरक मधूनच होत्या. तुम्हाला शिकवल्या बघा मी. त्याच्यावरती नोट्स वगैरे सगळ्या तुम्हाला व्यवस्थित मी लिहून इथे दिले आहे बोर्डवरती. त्या ज्या निवृत्ती आहेत त्या आपल्या अष्टांग आणि चरक मधून आहेत आणि एकदम सोप्या निवृत्ती आहेत. तुम्ही आपला जर व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला ते कळून गेला असेल की निवृत्ती एकदम सोप्या आहेत. आणि निवृत्ती काय होतं, निवृत्ती शब्द कसा उत्पन्न झालाय, त्याच्यामध्ये धातू कोणता लागलाय, मूळ धातू कोणता लागलाय, ठीक आहे, आणि प्रत्यय कोणता लागलाय, याच्यामधून तो शब्द तयार कसा झालाय हे समजतं. परिभाषा पदानी हा चॅप्टर आहे 20 मार्कला. परिभाषा पदानीमध्ये परिभाषा म्हणजे काय पोरांनो, डेफिनेशन, व्याख्या जी असते. आपण एकदम एखादा शब्द जो आहे ना तो असतो एका संक्षिप्त रूपामध्ये असतो, सूक्ष्म स्वरूपात असतो, ठीक आहे. सूक्ष्म स्वरूपात असणारा जो शब्द असतो त्याला आपण इलॅबोरेट करून त्याची व्याख्या तयार करायची असते. म्हणजे एखाद्या शब्दामध्ये खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या असतात, खूप सारं कंटेंट त्याच्यामध्ये असते. त्याला आपण संक्षिप्त रूपामध्ये किंवा सूक्ष्म रूपामध्ये लिहितो, त्याला आपण परिभाषा असं म्हणतो. जे आपण इलॅबोरेट करतो ना त्याला आपण परिभाषा म्हणतो, ठीक आहे. हे संक्षिप्त रूपामधले आपण समजावून सांगतो, त्याला इलॅबोरेट करतो, त्याला परिभाषा असे म्हणतात. तर आपल्या टोटल या चॅप्टर मध्ये 40 परिभाषा शिकायच्या. त्या आपण पूर्ण अष्टांग आणि आपल्या चरक संहितेवरतीच डिपेंड आहेत. ह्याच चरक संहितेमधले आणि अष्टांग मधलेच जे मॅक्झिमम डेफिनेशन आपल्याला या चॅप्टर मध्ये बघायला मिळतील. आता काही दिवसापूर्वी सप्लीचा एक रिझल्ट लागलाय. त्याच्यामध्ये आम्ही असं ऑब्झर्व केलंय की ज्यांचे मॅक्झिमम जे पास झालेत त्यांच्यामध्ये ग्रेस लागलाय, ठीक आहे. संस्कृतसाठी ग्रेस लागलाय. आता हे हार्श रियालिटी आहे की संस्कृतमध्ये ग्रेस लागला त्यांचा. संस्कृतमध्ये किती मार्कचा ग्रेस लागलाय बरोबर त्यांचा? 10 डायरेक्ट. काही मॅक्झिमम विद्यार्थ्यांचा संस्कृतमध्ये 10 मार्कचा ग्रेस आहे. याच्यावरून हे स्पष्ट होतं की एक्झामिनरनं त्यांना जे 100 मार्कचा पेपर होता ना त्या 100 मार्क्स मध्ये एक्झामिनरनं त्यांना ओढून ताडून 90 पर्यंत आणले, जेणेकरून 10 मार्कचा ग्रेस लागला पाहिजे. 10 मार्कचा ग्रेस लागून ती पास झाली पाहिजे. हे तुम्हाला काय सांगतोय मी, आता तुमची युटी बघा कधी आहे, मार्च मध्ये किंवा एप्रिलच्या एंडिंग, म्हणजे एप्रिलच्या स्टार्टिंग पर्यंत तुमची युटी स्टार्ट होईल, ठीक आहे. तुमच्याकडे भरपूर टाइम आहे. आता मॅक्झिमम विद्यार्थी काय करतात, पेपर आलाय, तोंडावरती पेपर आलाय ना तेव्हा अभ्यास करायचा, ठीक आहे. चुकतंय, सरळ सांगतोय चुकतंय. आधीपासूनच सर्व विषयांना, ऑल सब्जेक्ट्स सारखा टाइम द्या, ठीक आहे. सेम टाइम द्या. काय असं विचार करू नका की आज संस्कृत आहे मी नंतर करून घेईल. आता पटकन ही संस्कृत करून टाका, नंतर तुम्हाला अष्टांग झालं, चरक झाले, हे जे चॅप्टर आहेत ना हे तुम्हाला एकदम फास्ट मध्ये वाचून घ्यायचे. तुम्ही तिथं त्याला लिहू शकता. पण याच्यामध्ये काय आहे, संस्कृतमध्ये आपल्याला असं वाटतं की तुम्हाला तिथं परिभाषा पदानी या या शब्दाची तुम्हाला तिथं परिभाषा लिहायला लागेल किंवा मग एखादा शब्द येईल असं नाही. हे जे पेपर 2 आहे ना हा थोडा रट्टा मारायचा आहे. पेपर वन मध्ये तुम्हाला पूर्ण क्वेश्चन हे ऍप्लिकेशन बेस आहेत आणि ते ऍप्लिकेशन बेस साठी क्वेश्चन बेस साठी तुम्हाला आतापासून तयारी करणे, ठीक आहे. ऐन वेळेवरती त्या ऍप्लिकेशन बेसची तयारी होत नाही. तुम्ही सरळ सरळ आपले जे समास आहे तुम्ही काय करता, समासची डेफिनेशन पाठ करता, काही उपयोगाचे नाही. समासची डेफिनेशन तुमच्या फक्त ध्यानात आली पाहिजे की हा समास हा म्हणजे दिलेला समास हा प्रकारचा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते तेव्हा केव्हा समजेल तुम्हाला, जेव्हा तुम्ही ते शब्द बघताल, ऍप्लिकेशन बेस क्वेश्चन बघताल, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी समजतील, ठीक आहे. तर आता ह्या गोष्टी सोडा. आता तुम्ही काय कराय, आता तुमची युटी आहे एप्रिलमध्ये. व्यवस्थितरित्या तुमचे सेकंड टर्म मॅक्झिमम लोकांच्या झाल्यात. त्यांचे वायवा, काही लोकांची वायवा चालू आहेत, ते वायवाचं काय नसतं, लोड नसतं एवढा. तुम्ही आतापासून व्यवस्थित जर चालू केलं ना आपले लेक्चर बघा, तुमचे युटीच्या आधी आपण जसं प्रॉमिस केलंय किंवा म्हणलंय आपण, आपल्या डिसेंबर एंडिंग पर्यंत आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोन्ही पण ज्या पार्टचा सिलेबस आपण पूर्णतः संपू.
आम्ही तो संपवणारच. ठीक आहे. तुम्ही पण तुमच्या तयारीने राहा आणि डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत हा पूर्ण सिलेबस कव्हर करून बाकीच्या विषयांना पण टाइम व्यवस्थित सारखा टाइम द्या नंतर. ठीक आहे. आणि तुम्हाला नंतर डिसेंबर झाला, डिसेंबर नंतर तुमच्याकडं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च मिड मार्च आहे समजा, 15 दिवस, ते 2.5 महिने तुम्हाला खूप सारी प्रॅक्टिस ही पेपर 1 वरती आम्ही करून घेणार आहे आणि तुम्ही पण करायची ती. ठीक आहे. त्याच्यामुळे तुमचे ऍप्लिकेशन बेसचे क्वेश्चन असतील सगळे व्यवस्थित होतील आणि पेपर 2 मध्ये थोडेसे अन्वय लेखन वगैरे हे पण ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन आहेत. त्यासाठी तुम्हाला त्याला पुन्हा बघावं लागेल. आता परिभाषा, निवृत्तीदत्त पर्यायपदाने हे तुम्ही 1 किंवा 2 वेळेस केलं ना, तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. तर आपण आता स्टार्ट करू आपला परिभाषा चॅप्टर, परिभाषा पद आणि सेकंड चॅप्टर. ठीक आहे. इकडे लक्ष द्या. पहिली परिभाषा आहे आपली आयुर्वेदची. काय परिभाषा बघा, ऍक्च्युली 2 दिले मी इथं. हिताहितम सुखम दुःखम आयुतस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्त आयुर्वेद स उच्यते. शब्द एक घ्या, यत्रोक्त. ठीक आहे. हिताहितम याची फोड करा. हित अहित, सुख दुःख. ठीक आहे. हिताहितम सुखम दुःखम मायुतस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्त आयुर्वेद सह उच्यते. ज्या शास्त्रामध्ये हितकर, अहितकर, सुख दुःख या 4 प्रकारच्या जीवनशैलीचे वर्णन आहे ना, त्यांना आपण आयुर्वेद असे म्हणतो. आपण जे शिकतोय ते काय, आयुर्वेद. आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, कसा आहार पाहिजे, कसा विहार पाहिजे, चांगला आहार काय, वाईट आहार काय, चांगला विहार काय, वाईट विहार काय, आपल्या आयुष्यासाठी हिताचे काय, अहिताचे काय, याचे जे वर्णन मिळते ना आपल्याला, ते मिळते आयुर्वेदमध्ये. ठीक आहे. जे आपल्या 4 प्रकारच्या जीवनशैली असतात त्यांच्यामध्ये जे हित अहित सांगितलंय आपल्याला, ते जे सांगितलंय ते सांगितलंय आपल्याला आयुर्वेदमध्ये, म्हणून त्याचे वर्णन. ठीक आहे. हे बघा, सेकंड परिभाषा बघा. आयुर्वेदयती बोधयती इति आयुर्वेद. आयुर्वेदयती बोधयती इति आयुर्वेद. याचा अर्थ काय आहे, आपल्या आयुचा बोध, आयुचा बोध, आयुचा बोध म्हणजे काय रे, वय, वय पण असू शकते. म्हणजे आपण आपले वयाचे, आयुचे वर्धन कसे करणार, म्हणजे आपली आयु वाढवणार कसे, हे ठरतं आपल्या हित अहित सुख दुःख याच्यामध्ये. चांगल्या गोष्टी काय, वाईट गोष्टी काय, याच्यावरून आपल्या आयुचे वर्धन होणार की नाही हे ठरतंय. ठीक आहे. म्हणून आयुर्वेद येते बोध येते इति आयुर्वेद. 2 परिभाषा सांगितल्या आयुर्वेदच्या आपल्या. ही झाली आयुर्वेदची परिभाषा. त्याच्यानंतर बघा पंचमहाभूतानी. पंचमहाभूतानी आपल्या आयुर्वेदमध्ये 5 प्रकारचे महाभूत सांगितलेत. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, आकाश, वायू, अग्नी, जल, पृथ्वी. ठीक आहे. तर हे जे स्थित असतं ना, त्याला आपण शरीर म्हणतो. तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूत महा महाभूत विकार समुदायात्मक समयोग वाही. ठीक आहे. म्हणजे आपण निरुक्तीमध्ये शरीरची निरुक्ती जी होती ना, त्याच्यामध्ये सांगितलं बघा तुम्हाला, तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूत महाभूत विकार समुदायात्मक समयोग वाही. आपल्याला सेकंड इयर मध्ये एक स्वभाव परमवाद म्हणून एक वाद आहे. त्या वादामध्ये असं सांगितले पोरांनो, की जे सृष्टीमध्ये आहे, जे बाहेर आहे ना, तेच आपल्या बॉडीमध्ये आहे. ठीक आहे. जे सृष्टीमध्ये स्थित आहे ना, तेच आपल्या शरीरामध्ये स्थित आहे. आपले शरीर ज्या गोष्टीपासून बनलंय त्याला आपण महाभूत असे म्हणतो. आता आपल्या स्किन मध्ये बघा, पृथ्वी महाभूत हे अधिकतम आहे. याच्यामध्ये पंचमहाभूत आहे. आपल्या त्वचेमध्ये पंचमहाभूत आहे, पण अधिकतम काय पोरांनो, हे पृथ्वी आहे. याच्यावरून ठरतं त्याच्यामध्ये प्रधान कोण आहे, याच्यावरून त्याची पंचमहाभूताची ही स्थिती आपल्याला कळते. ठीक आहे. ते झाले पंचमहाभूत. पंचमहाभूतामध्ये लक्षात ठेवा काय काय आपलं, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी, हे आपले पंचमहाभूत आहे. ठीक आहे. तुम्हाला जर एक्झाम मध्ये पंचमहाभूतानी या शब्दाची परिभाषा लिहा असं जर क्वेश्चन तुम्ही काय लिहिता, तत्र शरीर नाम चेतनाधिष्ठान भूत महाभूत विकार समुदायात्मक समयोग वाही. जे सृष्टीमध्ये आहे तेच आपल्या शरीरामध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये जे आहे ते सृष्टीमध्ये बाहेर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 5 असे पंचमहाभूत आहेत, आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. असे 5 महाभूतापासून पंचमहाभूत तयार झाले. ते आपल्या शरीराच्या ठिकाणी स्थित असते. ठीक आहे. आता
सेकंड इयर मध्ये द्रव्यगुण चॅप्टर मध्ये पंचमहाभूतांनी उत्पत्ती निष्पत्ती कशी झाली आहे ते सांगितलंय आपल्याला. पहिलं भूत महाभूत हे सांगितलंय, म्हणजे भूत आलं त्याच्यानंतर महाभूत. ठीक आहे, भूत म्हणजे काय रे, तेवाला भूत नाही बरं पोरांनो, आपलं म्हणतात भूत, भूत म्हणजे काय, ठीक आहे, तेवाला नाही. भूत म्हणजे या पृथ्वीवरती असलेले सर्व सजीव घटक आणि निर्जीव सुद्धा. ठीक आहे, यांच्यामध्ये द्विरेणू आणि त्रिरेणूचं एकत्रीकरण होऊन हे पंचमहाभूत महाभूत बनतंय. आणि त्या महाभूतालाच आपण जे 5 आहेत त्याच्यामुळे त्याला पंचमहाभूत असं म्हणलंय. आपण आता आयुर्वेदची आणि पंचमहाभूतानी या 2 शब्दाची परिभाषा ही बघितलेली. ठीक आहे, नेक्स्ट स्लाइड वरती आपण नेक्स्ट परिभाषा बघूयात. आहे त्रिगुण. त्रिगुण त्रयानाम सत्व रजस्तमा गुणानाम समाहार. समाहार एकत्रित त्रयानाम 3 सत्व रज तम, याची फोड करा. तम हे जे 3 गुण आहेत यात सत्व रज तम. ठीक आहे, सत्व रज तम या 3 जे आपले गुण आहेत त्यांना त्रिगुण असे म्हटलेले आहे. आता तुम्ही विचार करत असाल याचा उपयोग काय. सत्व रज तम हे मनांवरती इफेक्ट करतात. ठीक आहे, आपल्या मनावरती इफेक्ट करतात. सत्व रज तम मनावर परिणाम करतात. सत्वापासून सात्विक भावना असते, रजपासून राजसिक भावना आणि तमापासून तमगुणापासून तामसिक भावना असते. ठीक आहे, हे जे आता ऍक्च्युली मॉडर्न सायन्सने या गोष्टी मांडलेल्या नाहीये, पण आपलं आयुर्वेद जे आहे ना, आयुर्वेदाने या गोष्टी मांडल्या. त्यांचं म्हणणं काय पोरांनो, जो आपला आहार असतो ना, त्या आहारामध्ये जो आहार करताना त्याच्यावरती संस्कार होतात आणि आहाराचा संयोग जो असतो ना, तुम्ही विरुद्ध आहार शिकले की नाही मला माहिती आहे, पण विरुद्ध आहारामध्ये संयोग करण ह्या गोष्टी येतात, म्हणजे संस्कार विरुद्ध असते, तर त्याचा आपल्या शरीरावरती परिणाम सुद्धा उलटा होतो. तामसिक गुण हे 3 गुण आहेत ना, या 3 गुणाचं धारण करणारा आपला मन असतो. म्हणून काही लोकांचा, आता हे तुम्हाला मजाक वाटतील या गोष्टी, पण या आयुर्वेदामध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, की आपल्या आहारावरती लोकांची वागण्याची वृत्ती, बोलण्याची वृत्ती ही अवलंबून असते, असं आपल्याला प्रकृतीमध्ये शिकायला भेटेल. बघा तुम्हाला प्रकृती, आपल्या क्रिया शरीर ह्या विषयामध्ये प्रकृती नावाचं एक चॅप्टर आहे तुम्हाला, त्याच्यामध्ये आपल्याला 7 प्रकृती दिल्यात. त्या प्रकृतीमध्ये तुम्हाला ह्या गोष्टी मिळतील, म्हणजे काय खाल्ल्यानं कोणता परिणाम शरीरावरती आणि मनावरती होतो आणि मनावरती होतो. हा ठीक आहे, 3 गुण आहेत सत्व रजतम, हे आपल्या मनामध्ये असतात, मनावर त्यांचं आच्छादन असतंय, म्हणून त्यांना त्रिगुण असं म्हणलंय. त्रयानाम सत्व रजस्तमा गुणानाम समाहार. ठीक आहे, ही जाई त्रिगुणची आपली परिभाषा. आता बघा दोष याला आपण दोष म्हणू. ठीक आहे, कोण कोण दोष आहे पोरांनो, तुम्हाला आयुर्वेदामध्ये चांगलं माहिती आहे, आपले 3च दोष आहेत. ठीक आहे, वात पित्त कफ, हे सगळ्यांना पाठ आहे. वात पित्त कफावरतीच आपला पूर्ण आयुर्वेद हा बेस आहे. ठीक आहे, काही पण झालं पोरं म्हणता दोष, वात पित्त कफ, काही पण झालं वात पित्त कफ, ते काय आहे त्याची परिभाषा बघा. मग आपण एवढं म्हणतोय ना, त्याचा परिभाषा बघा. दुष्यंती मनाहा शरीरम चेती दोषा. दुष्यंती ही मनाहा शरीरम चेती दोषा. इथं काय शिकलो आपण, त्रिगुणांचं आच्छादन हे शरीरावरती आणि मनावरती असतंय. सेम टू सेम दोषांचा जे जे दोष जे किंवा ज्या गोष्टी आपल्या मनाला आणि शरीराला चेती दोषा म्हणजे दूषित करतात. इकडे बघा दुष्यंती लिहिलंय, दूषित करतात. ठीक आहे, जे आपल्या शरीराला व मनाला. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल, सर शरीराचं ठीक आहे, मनाचं काय. आता जे वाताच्या अपोजिट मध्ये आपण जर, म्हणजे वाताचा जो गुण असतो ना, त्या गुणाचं आपण जर सेवन केलं पुन्हा पुन्हा आपल्या आहारामध्ये, त्याचा नक्कीच आपल्या मनावरती परिणाम होतो थ्रू त्रिगुण. ठीक आहे, लिंक आहे बघा, हे सगळं लिंक आहे.
दुष्यंती मनः शरीरम चित्त दोषा वात पित्त कफ, हे 3 दोष आहेत आपल्या बॉडीमधले. आपल्या शरीरामध्ये ज्या गोष्टी आपल्या शरीरामध्ये स्थित आहेत ते आहेत त्रिदोष वात पित्त कफ. वातामुळे हे आपल्या बॉडीमध्ये निष्क्रमण, वायूचं निष्क्रमण होतं बघा. तुम्हाला एवढं इलॅबोरेट करून काय सांगतोय मी, हे दोषा हा हे PYQ येऊन गेलाय, ठीक आहे. आणि आपण जे शिकणार आता मल पण येऊन गेलाय. वायू निष्क्रमण करत आहे, गोष्टींना एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी येत आहे. पित्त पाचन करत आहे, पाचन शिवाय पण त्याचे भरपूर असे आपल्या बॉडीमध्ये फंक्शन्स आहेत, ते तुम्ही क्रियाशारीमध्ये शिकताल. कफ, कफ तर इम्पॉर्टंट, ठीक आहे. कफावरती आपली पूर्ण बॉडी स्थित असते. कफ प्रवृत्तीला त्यांनी ऍक्च्युली प्रकृती मांडलंय बघा. कफ प्रकृतीला श्रेष्ठ मांडलंय. त्याचं कारण तुम्हाला प्रकृती चॅप्टर मध्ये मिळून जाईल बघा. हे इंटरलिंक आहे ऍक्च्युली, हे बघून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. याची काय आहे परिभाषा, दुष्यंती मनः शरीरम चित्तदोषा वात पित्त कफ हे आपल्या शरीराचे धारण करतात. आपलं शरीर जे बघ त्रिदोषापासून बनलेलं आहे, ठीक आहे. म्हणून त्याचा इम्पॉर्टन्स आहे बघितलं आपल्याला. हे झालं आपलं दोषा. मल, मल काय रे, वात पित्त कफात नेया मलिनीकरम मलहा. वात पित्त कफा ज्ञेया मलिनीकरम मला इंटरकनेक्टेड आहे. वात पित्त कफ त्रिदोषांना मलिन करतंय, मलत्व आणतंय. म्हणून त्याला ज्याच्यामुळे आपल्याला मलिन होतं ना, ते त्याला आपण मल असे म्हणतो. ऍक्च्युली त्रिमल आहेत, इम्पॉर्टंट जे आहेत ना त्रिमल आहेत, ठीक आहे. मूत्र, पुरुष आणि स्वेद. पण इकडे लक्ष द्या, जे त्रिमल आहेत ना, हे त्रिमलाची परिभाषा तुम्हाला पुढे येईल. त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचंय त्रिमल म्हणजे 3 मल, मूत्र पुरुष स्वेद असं लिहायचंय, ठीक आहे. पण या त्रिमलाचा आणि ह्या मलाचा काहीही संबंध नाहीये. वात पित्त कफांना जो मलिन करतो तो कोणता पण घटक असू शकतो, एक्सटर्नल फॅक्टर पण असू शकतो, इंटरनल फॅक्टर पण असू शकतो. जो पण फॅक्टर आपल्या वात पित्त कफांना मलिन करतो त्याला आपण मल असे म्हणतो. हे त्रिमल, ऍक्च्युली त्रिमल हे आपण जे बॉडी मधून बाहेर टाकतो ना त्याला आपण त्रिमल असे म्हणतो. मूत्र हे सेल मेम्ब्रेन पास करून येते. श्वेत पण सेम सेल मेम्ब्रेन पास करून येते. पुरुष सेल मेम्ब्रेन पास करून येत नाही. हे तुम्ही आपल्या NCERT मध्ये शिकलेलं आहे, ठीक आहे. ज्यांनी व्यवस्थित आपली बायोलॉजी वाचली आहे 12वीला त्यांना माहिती आहे या गोष्टी. त्रिमल, ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघा, मल वात पित्त कफ ज्ञेया मलिनीकरण मला. ज्ञेया म्हणजे माहित, जे वात पित्त कफ आहेत ना त्यांना मलिनीकरण जे करतंय, मलत्व आणतंय, त्याला मल असे म्हणतात, ठीक आहे. हे झाले आपल्या 5 परिभाषा. नेक्स्ट स्लाइड वरती बघा. तर आता इकडे लक्ष द्या, आपण 6वी परिभाषा बघू बघा. दुष्यम रसाश्रुमास मेदो अस्ति मज्जा शुक्राई धातव सप्तदुष्या 7 दुष्या, ठीक आहे. रसाश्रुमास, रस अश्रुक रक्त, अश्रुक हा पर्याय. सांगायचं कारण अश्रुक हा पर्याय रक्तासाठी आहे. सांगायचं कारण काय, युनिव्हर्सिटीचे MCQ असं एक होतं बघा. शोणित एक म्हणून एक ऑप्शन होतं, शोणित आणि अश्रुक बोथ A and B असं एक ऑप्शन होता, ठीक आहे. रसाश्रुमास म्हणजे रस रक्त, मांस मेदो अस्थि मज्जा आणि शुक्र, जे 7 धातू आहेत ना यांनाच आपण दुष्य असे म्हणतो. दुष्यंते इति दुष्यः, दुष्यंते इति दोषः, जे दुष्य करते, दूषित करते, मॅनिप्युलेट करते त्याला आपण दुष्य असे म्हणतो, ठीक आहे. आता ह्या 7 धातूंना दुष्य करणारे म्हणजे ऍक्च्युली धातू आपण काय बोललो इथे वरती, सप्तदुष्या म्हणजे हेच धातू दुष्य आहेत, ठीक आहे. म्हणजे यांनाच आपण 7 धातूनच आपण दुष्य असं म्हणतो. सप्त धातूंना दुष्य म्हणतो. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे दूषित का होतात, याला कारण आहे वात दोष. असं प्रमुखताने म्हणता येत, पण मॅक्झिमम टाइम तर वात दोषच हा असतो, ठीक आहे. मॅक्झिमम टाइम वात दोषच हा कारणीभूत असतोय याला दुष्य करण्यासाठी. हे झाले दुष्यमची परिभाषा. संसर्ग बघा, संसर्ग काय म्हणतो पोरांना आपण, संसर्ग. कोविडला काय म्हणतो आपण, कोविडला
संसर्गजन्य विकार म्हणतो किंवा संसर्गजन्य जी व्याधी असते म्हणजे ज्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतं बघा आपण संपर्कात संपर्कात येणे याला आपण संसर्ग असे म्हणतो मराठीमध्ये ठीक आहे संसर्ग झालं. संसर्ग सन्निपातश्च तद द्वि त्रिशय कोपत याची फोड करा व्यवस्थित याच्यामध्येच तुम्हाला त्याचा अर्थ मिळतो. संसर्ग सन्निपातश्च सन्निपात पुढे बघा संसर्ग सन्निपातश्च तद द्वित्रिशय कोपत तद द्वि म्हणजे दोन दोन दोष हे सोबत येऊन एकमेकांसोबत येऊन त्यांचा क्षय किंवा कोप होतो ते कोप पावतात ठीक आहे. तेव्हा जी व्याधी होते त्याला आपण संसर्गजन्य व्याधी असे म्हणतो ठीक आहे किंवा संसर्ग असे म्हणतो. शरीरामध्ये आपल्या दोन दोष कोणते पण असू शकतात ठीक आहे वात पित्त वात कफ कफ पित्त असे त्यांचा दोन दोषांचा संसर्ग सोबत येऊन किंवा संपर्क येऊन त्यांचा क्षय किंवा कोप होणे. क्षय होतो वृद्धी होती कोप पावतात ते दोन दोषांचा संपर्क आल्यानंतर त्याला आपण संसर्ग असे म्हणतोय जाईल. संसर्गाची परिभाषा पुन्हा एकदा बघा संसर्ग सन्निपातश्च तद द्वित्रिशय कोपत वायवाचा हमखास हा वायवामध्ये युनिव्हर्सिटीच्या हमखास त्यांचा एक प्रश्न असतोच नाही काय आलं ना पोरांना ते सरळ दुष्य दोष आणि आयु आणि हे संसर्ग सन्निपात हा कारण हा आपला क्रियाशरीर मधला आणि अष्टांग मधला या दोन्ही विषयामधला हा श्लोक आहे. त्याच्यामुळे ते कारण आहे की वायवाचा हा फेवरेट क्वेश्चन आहे ठीक आहे. सन्निपात मध्ये पोरांनो सेम परिभाषा ही जी परिभाषा आहे ना हा श्लोक लिहायचा आहे संसर्ग सन्निपातश्च तद द्वित्रिय कोपत परंतु संसर्गामध्ये दोन दोषांचा संपर्क येऊन क्षय किंवा कोप होतो पण सन्निपात मध्ये तीन हे बघा तीन दोषांचा संपर्क येतो बघा तीन दोष एकत्र येऊन त्यांचा क्षय किंवा कोप होतो आणि ते आपल्या बॉडीमध्ये त्यांचा इफेक्ट दाखवतात ठीक आहे. हे झालं सन्निपात. पुन्हा एकदा बघा संसर्ग सन्निपातश्च तद द्वित्रिशय कोपत ही जाईल सन्निपातची परिभाषा. हे आहे द्रव्य नाइन्थ परिभाषा बघा आपली नाइन्थ परिभाषा आहे द्रव्य यथाश्रित कर्मगुण कारणम समवायी यत तत द्रव्यम ठीक आहे. यथाश्रिता कर्मगुण कारणम समवायी यद तद द्रव्यम म्हणजे कोणतीही गोष्ट ज्याच्यामध्ये कर्म गुण ह्या गोष्टी समवाय कारणाने राहतात म्हणजे एकत्र कारणाने एकत्रित सोबत एक साथ राहतात त्याला आपण द्रव्य असे म्हणतो. पुन्हा एकदा बघा द्रव्य काय असते यथाश्रिता कर्मगुण याच्यामध्ये कार्य करण्याची शक्ती गुण असतो सप्तवर्ग असतो त्याला आपण द्रव्य असे म्हणतो आणि त्यांचा हे कसा कॉन्टॅक्ट कसा समवायी म्हणजे न तुटणारा असा त्यांचा हा कॉन्टॅक्ट असतो संपर्क असतो ठीक आहे. कर्मगुण हे जे कारण आहेत ज्या ठिकाणी स्थित असते त्याला आपण द्रव्य असे म्हणतो. हे जाईल द्रव्याची परिभाषा. आता नेक्स्ट बघा 10 नंबरची परिभाषा बघा गुण गुण्यते आमंत्रिते लोक अनेन इति गुण जे आकर्षित करते त्याला गुण असं म्हणले. गुण्यते आमंत्रिते लोक अनेन इति गुण विश्वलक्षणा गुण सेकंड परिभाषा बघा विश्वलक्षणा ज्यामध्ये लक्षणे आपल्या दिसून येतात ते कशामुळे दिसून येतात ते गुणामुळे दिसून येतात ठीक आहे. गुणामुळे जे लक्षण दिसतात आपण त्याला ज्यामुळे आपल्याला लक्षण दिसतात त्याला आपण गुण असे म्हणतो. विश्वलक्षण हा गुण आता तुम्हाला क्रियाशरीरमध्ये गुणाचं डिव्हिजन दिलंय बघा त्याच्यामध्ये 41 टोटल 41 गुण होते आध्यात्मिक आदिभौतिक सामान्य असे त्याची डिव्हिजन केलेली आहे तुम्ही बघून घ्या एकदा. ज्या गोष्टी आपल्याकडे स्वतः दुसऱ्यांना अट्रॅक्ट करतात आकर्षित करतात त्याला आपण गुण असे म्हणतो. ज्याच्यामुळे लक्षण दिसतात त्याला आपण गुण असे म्हणतो. विश्वलक्षणा गुण ही झाली गुणाची परिभाषा. कर्माचं बघा क्रियते इति कर्म म्हणजे
जो क्रिया करत जातो, क्रिया केल्यानंतर आपण त्याला कर्म असे म्हणतो. ही झाली कर्माची परिभाषा. खाली एक बघा काय आहे, संयोगाचे विभागाचे कारणम द्रव्यमाश्रितम कर्तव्यस्य क्रिया कर्मम कर्मम नानदीपेक्षते. म्हणजे संयोग किंवा विभाग म्हणजे एकत्रित येऊन किंवा डिवायडेशन होऊन त्याचं जे कारण आहे, द्रव्यामध्ये स्थित कारण आहे, त्याला आपण कर्म असे म्हणतो. वीर्यामध्ये वीर्य ज्याला ज्याला आपण वीर्य संबोधतो ना, वीर्य संबोधताना आपण ज्याच्यामध्ये कर्म असतं, क्रिया करण्याची ताकद असते, त्याला वीर्य असे म्हणतो. ठीक आहे, क्रिया करण्याची ताकद त्याला आपण वीर्य असे म्हणतो. आणि जी क्रिया करतो तेच आपलं कर्म आहे. ठीक आहे, क्रियते इति कर्म संयोगाचे विभागाचे कारणम द्रव्यमाश्रितम. म्हणजे या संयोग आणि विभाग म्हणजे संयोग होणं आणि डिवायडेशन म्हणजे विभाग होणं, वेगवेगळं होणं, याला जे कारण आहे ते आहे कर्म. कर्तव्यस्य आपलं जे पण कर्तव्य आहे, किंवा मग द्रव्याचं जे कर्तव्य असतं, द्रव्य एखादी गोष्ट द्रव्य आपल्या शरीरामध्ये इफेक्ट दाखवते, ते कशामुळे दाखवते? कर्मामुळे दाखवते. कर्तव्यस्य क्रिया कर्मम नांदीपेक्षते. ही झाली कर्माची. ठीक आहे, कर्माची परिभाषा झाली. सामान्य बघा आता, सामान्य सामान्य आठवा, तेच सामान्य जे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये कंपल्सरी बघा, म्हणजे सामान्य विषय सिद्धांत. सामान्य विषय सिद्धांत युनिव्हर्सिटीमध्ये सामान्य विषय सिद्धांतवरती एक संहिता 2025च्या युनिव्हर्सिटीमध्ये संहितावरती सामान्य विषय सिद्धांतवरती एलक्यू आलता. त्याच्यामध्ये पण आम्ही सेम हेच दिलंय. त्याच्यानंतर एक एलक्यू आलता आपल्या क्रियाशारी या चॅप्टर सब्जेक्टमध्ये, सामान्य विषय सिद्धांत एक्सप्लेन करा, लिहा. तेव्हा ही परिभाषा लिहायची, सर्वदा सर्व भावांना सामान्य वृद्धी कारण. सर्व भाव, असे भाव म्हणजे अशा गोष्टी ज्यांना एकत्रित करून त्यांची वृद्धी होते, ज्यांची ऑर्डर इन्क्रीज होते. ठीक आहे, त्याला आपण सामान्य असे म्हणतो. याच्या अपोजिट काय रे? विशेष. विशेष मध्ये रास हेतू कारण पृथकत्वम. पृथकत्वम म्हणजे वेगवेगळे झाल्याने त्या गोष्टीचा रास होतो, कमी होतो, क्षय होतोय. ठीक आहे, किंवा एखादी गोष्ट दोन गोष्टी एकत्रित करून त्यांचा क्षय झाल्यानंतर जे आपलं कारण दिसतं ते असे विशेष. ही एक परिभाषा लिहून घ्यायची तुम्ही. तुम्हाला ह्या परिभाषा सांगायची जास्त गरज नाहीये, कारण तुम्ही ह्या संहिता आणि आपल्या पदार्थ विज्ञान सुद्धा याच्यामध्ये शिकलाय. ठीक आहे, रास हेतू तो वाला श्लोक टाकून द्यायचा परिभाषेमध्ये विशेषच्या. हे झालं सामान्य आणि विशेष. या सामान्य आणि विशेषचा आपल्या आयुर्वेदामध्ये उपयोग काय? त्यांनी फर्स्ट इयर तुम्ही बघा, फर्स्ट इयर तुम्ही जेव्हा युटी देत राहता, तुमची युटी राहील बघा एप्रिलमध्ये. एप्रिलमध्ये युटी मध्ये तुम्हाला फिक्स 2 इलेक्यू ह्या सर्वदा सामान्य आणि विशेष ह्या गोष्टी ह्या सिद्धांतावरती दिसणार. याचं कारण काय आहे? फर्स्ट इयरला आम्हाला पण असंच वाटत, याचा काय उपयोग काय? याचा उपयोग चिकित्सामध्ये आहे. असे खूप सारे द्रव्य आहेत जे आपल्या शरीरामध्ये दिसणारे जे लक्षण आहेत ना, व्याधीचे लक्षण, त्यांचा ऱ्हास करते. आणि काही गोष्टी समजा मांसक्षय झालाय, मांसक्षय झाल्यानंतर मांसाचंच आपण ग्रहण केलं तर ते आपलं मांसाचं वर्धन होतं. म्हणजे तुम्ही जर सामान्य विषय सिद्धांत, आणि सेकंड इयर मध्ये पण सामान्य विषय सिद्धांत इम्पॉर्टंट आहे सेकंड इयर मध्ये पण, त्याचं कारणच ते की तुम्ही जेव्हा पण प्रॅक्टिस कराल, आयुर्वेदची प्रॅक्टिस करताना तुम्हाला सामान्य विषय सिद्धांत हा खूप इम्पॉर्टंट येणार, म्हणजे त्याची गरज पडणार आहे. ठीक आहे, याच्यावरतीच तुमची पूर्ण प्रॅक्टिस चालणार आहे. म्हणून सामान्य विषय सिद्धांत जेवढा होईल तेवढा पुन्हा 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 करत राहा. पुन्हा एकदा बघा, सामान्य म्हणजे काय? सामान्यमध्ये ज्या दोन गोष्टींचा एकत्र आल्यानं वृद्धी होते, विशेष दोन्ही गोष्टी एकत्र आल्या किंवा बाजूला राहत त्यांचा ऱ्हास होतो, म्हणजे कमी होतो, क्षय होतो. ठीक आहे, हे झालं सामान्य आणि विशेष. आता ह्या आपण शिकलो बघा 13 परिभाषा आज शिकलोय आपण. ह्या नेक्स्ट लेक्चर मध्ये बाकीच्या परिभाषा मी कव्हर करतोय, आणि टोटल परिभाषा आपल्याकडे आहे 40. या चॅप्टर मध्ये 40 म्हणजे परिभाषेची संख्या खूप आहे, मान्य करतो, पण ह्या परिभाषा तुम्ही म्हणजे बघितल्या आहेत. आणि आयुर्वेदामध्ये मॅक्झिमम श्लोकामध्ये तुम्हाला हे शब्द मिळतील. त्याच्यामुळे एवढा काही लोड घेऊ नका, हे सोप्या सोप्या गोष्टी आहेत. ते फक्त एकदा व्यवस्थित लेक्चर बघा. मी ज्या तुम्हाला इथे लिहून दिलंय ह्या परिभाषा लिहायच्या, मी एक्सप्लेन करतोय ते व्यवस्थित तुमच्या नोट्समध्ये, हँडरेटेड नोट्समध्ये लिहून घ्या, जेणेकरून तुम्हाला ह्या गोष्टी युनिव्हर्सिटी टायमाला काम पडेल. तेव्हा तुम्ही काय करता पोरांनो, तर तुम्ही समजा आता रिव्हिजन करायला बसेल, रिव्हिजन करताना तुम्ही काय करणार? हे वाचणार. ठीक आहे, गुण वाचणार. तुम्ही समजा गुणाची परिभाषा बघताय, काय करता तुम्ही बाबा? सरळ सरळ इथे वाचता, गुण्यते आमंत्रिते इत लोकांना इथे गुन्हा. याच्यावरून तुम्हाला लेक्चर ताबडतोब लेक्चर मध्ये मी जे बोलतोय त्या गोष्टी तुम्हाला ताबडतोब आठवतीलच. ठीक आहे,
विश्वलक्षणा गुणा. तुम्ही असं वाचलं याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्यात आवडतो. विश्वलक्षणा म्हणजे सृष्टीमध्ये जेवढे पण लक्षणं दिसताय ते कशामुळे दिसताय? गुणामुळे. जाईल ना रिव्हिजन. काही सेकंद काय म्हणजे काही सेकंद मध्ये तुम्ही फटफट एकदम अशा या परिभाषाची आपली रिव्हिजन करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या नोट्स ह्या इम्पॉर्टंट आहेत. ह्या व्यवस्थित आपल्या हँड रिटन नोट्स मध्ये ह्या गोष्टी उतरायच्यात. मी जे बोलतोय त्याच्यामध्ये हे साईडला लिहितोय ते पण लिहून घ्यायचं, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट मध्ये ह्या गोष्टी लक्षात राहतील. ठीक आहे. तर आता आता तुम्ही काय करायचंय, व्यवस्थित लेक्चर बघून घ्या, नोट्स तयार करा. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपल्या परिभाषा चॅप्टर मध्ये ज्या उरलेल्या परिभाषा आहेत त्या बघूया. ठीक आहे. तर भेटूया लवकरच आपल्या आय आय प्लॅटफॉर्म वरती. स्टे हाय ॲट युअर लर्निंग.